सुषमाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। ठाकरे बंधूंची भेट होतीये आणि आता थेट महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट होतीये अशी सुद्धा एक शक्यता आहे। एक पाऊल पुढे गेलेला आहे। एकंदरीतच या भेटी संदर्भात आपली प्रतिक्रिया। ताई, ही भेट महापालिका जागा वाटपाची भेट अजिबात नाहीये, कारण त्याला अजून बराचसा वेळ आहे। सध्या राज्यात नगर परिषद निवडणुकांचा फीवर चालू आहे। दुसरी गोष्ट अशी की मुंबई महापालिकेमध्ये जवळपास 11 लाख दुबार मतदार यांची समस्या आम्ही सातत्याने मांडत आहोत, ज्यावर हरकती नोंदवण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे वेळ मागितलेला आहे। निवडणूक आयोगाने काल वेळ सुद्धा वाढवून दिलेला आहे। त्यामुळे ही सगळी कामं चालू असताना आणि महत्त्वाचं म्हणजे महापालिका निवडणुका कदाचित फेब्रुवारी-मार्चच्या पण पुढे सरकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यातही आरक्षण आणि या सगळ्या मुद्द्यांवर अजून माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा येणं बाकी आहे। अशा सगळ्या परिस्थितीत महापालिका भेटीचं जागा वाटपाची चर्चा असेल असं मला अजिबात वाटत नाही। हा, एक नक्की उद्या वायबी सेंटरला त्रिभाषा सूत्राच्या संबंधाने राज्य सरकारकडून एक चर्चासत्र घेतलं जात आहे। मात्र आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहोत। आम्ही राज्य सरकारचं ऐकून घेऊ, पण ऐकणार नाही। आम्ही राज्य सरकारच्या कुठल्याही खेळीला बधणार नाही। आम्ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत। मातृभाषेशी आमची भावनिक नाळ जोडलेली आहे। त्यामुळे त्या विषयाची नक्की एक किनार आजच्या चर्चेला असू शकते। सुषमाजी, आपण दुबार मतांचा जो मुद्दा मांडलेला आहे, अगदी अलीकडेच मवियाचं शिष्टमंडळ हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं होतं। मात्र त्यामध्ये आपल्याला काँग्रेसकडून कोणी उपस्थित असलेलं पाहायला मिळालेलं नव्हतं। इतर दोन्ही पक्षांची जी भूमिका आहे त्या संदर्भात थोडीशी प्रतिक्रिया जाणून घ्यायची। काँग्रेसकडून मला वाटतं बाळासाहेब थोरात त्या बैठकीला होते आणि त्यामुळे असं अजिबात म्हणता येणार नाही की काँग्रेसकडून कोणी नव्हतं। एक दुसरं असं की दुबार मतदार याद्यांचा घोळ किंवा एकूण निवडणूक आयोगातील अनेक प्रक्रियांवर जो संशय आहे तो तीनही पक्षांना आहे, राज्यातल्या आणि देशातल्या तर अनेक पक्षांना त्यावर आहे। आम्ही फक्त हा संशय आम्हालाच नाही तर 2 दिवसांपूर्वी भाजपाचे रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा तो संशय व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। मला वाटते कालच या संबंधाने खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा समाज माध्यमांना माहिती दिलेली आहे की आम्ही वारंवार जे आक्षेप नोंदवत होतो त्या आक्षेपांमध्ये आता आम्हाला निवडणूक आयोगाने आमच्या हरकती नोंदवण्यासाठीचा वाढीव वेळ दिलेला आहे। सुषमाताई, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जर आजच्या बैठकीमध्ये जर चर्चा झाली तर दुसरीकडे काँग्रेसची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। मनसे सोबत येण्या संदर्भात या जर तरला काहीच अर्थ नाही। आज जागा वाटपाची चर्चाच नाहीये मुळात, त्यामुळे ह्या जर तरला काही अर्थच उरत नाही। पण एकंदरीतच जी काँग्रेसची भूमिका आहे त्या संदर्भात ठाकरे गटाचं काय म्हणणं असेल मनसेला सोबत घेण्यासाठी? मला एक सांगा ताई, काँग्रेसची भूमिका आहे म्हणजे कोणता नेता तुम्हाला अधिकृतपणे बोलला बरं? सूत्रांची माहिती असं कृपया सांगू नका। नाही सुषमाताई, याआधी वर्षा गायकवाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया माध्यमांसमोर अगदी प्रखर्षाने मांडलेली आहे, समोर येऊन मांडलेली आहे। प्रतिक्रिया देणं किंवा म्हणणं मांडणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि निवडणुकीसाठी अधिकृत भूमिकेची घोषणा करणं ही एक वेगळी गोष्ट आहे। ती अधिकृत भूमिकेची जी घोषणा असते ती त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करतात। मला वाटतं सध्या ही जबाबदारी हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्यावर आहे। त्यामुळे त्यावेळेला जे काही घोषणा होतील तेव्हा नक्की आपण आपल्या भूमिका मांडूया। सुषमाताई, या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आभारी आहे। तर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ही भेट होऊ शकते असा अंदाज आहे। तरी सुद्धा सुषमाताई अंधारे यांनी मात्र एक वेगळी प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे। ही चर्चा दुबार मतदाराच्या जो मुद्दा आहे, जो सातत्याने मवियाचे नेते मांडत आहेत त्या संदर्भात ही चर्चा होती असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र तरी सुद्धा आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ठाकरे बंधूंमध्ये होणारी ही चर्चा तितकीच महत्त्वाची ठरणार आहे।